थेट जाऊया सभागृहात. फडणवीस बोलतायत. त्याच्यातले गुन्हेगार असाल अशा प्रकारचं देखील आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात हे जे काही पांठेले वगैरे आहेत यांच्यावर देखील आपण कारवाई करतोय. सगळ्यात महत्त्वाचं पोलीस विभागाला आपण सांगितलेलं आहे की या संपूर्ण अंमली पदार्थांच्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणताही पोलीस हा जर डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आढळला तर त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला डिसमिस केलं जाईल. आणि पुण्याच्या केसमध्ये अशा प्रकारच्या 7 लोकांना आपण डिसमिस केलेलं आहे. त्याच्यामुळे या संदर्भात झिरो टॉलरन्स अशा प्रकारची आपली पॉलिसी आहे. हे जे नायजेरियन्स वगैरे आहेत यांचं देखील आपण ट्रॅकिंग करतोय. मुळामध्ये यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की यांना आपल्याला डिपोर्ट याकरता करता येत नाही की यांच्यावर गुन्हा आहे आपल्याकडे आणि आपल्या कायद्यानुसार त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला त्यांना डिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे त्यातले अनेक लोक डिपोर्टेशन मध्ये, जसं आता बांगलादेशी पण आहेत. आता बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आपल्यासमोर तोच आहे की बांगलादेशी जे आपण पकडलेले आहेत यांना आपल्याला त्यांच्यावरचा गुन्हा जोपर्यंत आपण निकाली काढत नाही तोपर्यंत डिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे 300 लोक पकडतो आणि त्यातले 25 लोक फक्त डिपोर्ट होतात. बाकीच्यांना आपल्याला या ठिकाणीच निगराणीखाली ठेवावं लागतं. पण आता आपण एक नवीन विचार करतोय की अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर कोणावर गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्यावर, म्हणजे जसं आपण मध्यंतरी आपल्या राज्यात एक कायदा केला जेलचा कायदा, आणि जेलच्या कायद्यामध्ये आता आपण अशी तरतूद केली आहे की एखाद्याला फर्लोवर सोडलं किंवा अशा प्रकारे पॅरोलवर एखादा गेला तर त्याचं इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आपल्याला करता येईल. त्याला आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट लावू आणि त्याचं ट्रॅकिंग करू. अशा प्रकारे हे जे या गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.